जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, 1858 ते 1947 या संपूर्ण कालावधीत साधारणतः 20 व्हाईसरॉय होऊन गेलेत भारतासाठी. त्यातले एक अतिशय महत्त्वाचे व्हाईसरॉय जे आहेत ते आहेत लॉर्ड रिपन. यांना आपण भारताचे उदारमतवादी व्हाईसरॉय म्हणतो. यांच्या कार्यकाळामध्ये भारतात अनेक मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या. शैक्षणिक, त्याचप्रमाणे सामाजिक, त्याचप्रमाणे न्यायिक सुधारणा, अशा विविध क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे लॉर्ड रिपन यांचा इत्थंभूत अभ्यास, यांची संपूर्ण कारकीर्द आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड रिपन ज्यांचा फोटो दिसतोय आपल्याला, यांची कारकीर्द किंवा कालावधी कोणता, तर 1880 ते 1884 या 4 वर्षाचा कार्यकाळ जो आहे लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ म्हणून ओळखला जातो. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की भारताचे कोणत्या टाईपचे व्हाईसरॉय होते. उदारमतवादी व्हाईसरॉय होते आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी यांचाच उल्लेख उदारमतवादी व्हाईसरॉय असा केलेला होता. आता यांच्या कारकिर्दीमध्ये यांना कालावधी फार छोटा मिळालेला 4 वर्षाचा, पण या कालावधीमध्ये यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या सुधारणा, कोणकोणते महत्त्वाचे बदल भारतात घडवून आणले, याचा लेखाजोखा आपल्याला पाहायचा आहे. तर दोस्तांनो, सर्वप्रथम 1881 साली भारतातला पहिला इंडियन फॅक्टरी ऍक्ट जो आहे तो संमत झालेला आहे. हा आपल्या देशातला पहिला फॅक्टरी ऍक्ट आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आता याच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या की इंग्लंडमध्ये झाली होती औद्योगिक क्रांती, आणि औद्योगिक क्रांतीमध्ये जे उद्योजक होते हे कामगारांचं फार मोठ्या प्रमाणात शोषण करत होते. त्यामुळं इंग्लंडमधील कामगारांना दिलासा देण्यासाठी इंग्लंडमध्ये फॅक्टरी ऍक्ट संमत झालेला होता, आणि तशाच प्रकारचा दिलासा भारतातील कामगारांना सुद्धा मिळावा या दृष्टिकोनातून लॉर्ड रिपन यांनी जो काही कायदा केलेला आहे, पहिला इंडियन फॅक्टरी ऍक्ट, हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. आता इंडियन फॅक्टरी ऍक्टमध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या दोस्तांनो? एक तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 7 वर्षाखालील कामगारांना पूर्णतः काय करण्यात आलेली होती? बंदी. म्हणजे 7 वर्षाखालील कोणताही मुलगा असेल तो कारखान्यात काम करणार नाही. मात्र 7 ते 12 दरम्यानच्या बालकामगारांना कामाचे जे आहेत ते मोजकेच तास ठेवण्यात आलेले होते, मर्यादित तास ठेवण्यात आले होते, आणि ते किती होते? 9. आणि या 9 तासाच्या दरम्यान त्यांना 1 तासाचा ब्रेक जो आहे तो सुद्धा जो आहे तो मॅन्डेटरी करण्यात आलेला होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पण आपल्याला ही एक बाब लक्षात ठेवणं आहे की 1881 चा जो पहिला फॅक्टरी ऍक्ट आहे तो कोणत्या कारखान्यांसाठी लागू होता? ज्या कारखान्यांमधली कामगार संख्या 100 पेक्षा जास्त असेल अशा कारखान्यांसाठीच हा फॅक्टरी ऍक्ट लागू होता. या माध्यमातून भारतातल्या कामगारांना दिलासा देण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य लॉर्ड रिपन यांनी केलेलं आहे. मग दोस्तांनो, आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड रिपन यांच्याच कार्यकाळामध्ये 1881 ला भारतातली पहिली दशवार्षिक जनगणना झालेली होती. याच्या अगोदर लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये 1871-72 ला, टू बी मोर स्पेसिफिक 1872 ला देशातील पहिली जनगणना करण्यात आलेली होती, पण ती दशवार्षिक नव्हती. तर खऱ्या अर्थाने पहिली दशवार्षिक जनगणना जी आहे ती लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत करण्यात आलेली आहे. आता लॉर्ड रिपन यांनी शैक्षणिक सुधारणा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घडवून आणलेल्या आहेत. तर कशा? तर 1882 ला त्यांनी शिक्षणासंदर्भात एक हंटर कमिशन नेमलेलं आहे. फाईन. एक लक्षात घ्यायचं आपल्याला, वुड्सचा खलिता जो होता, वुड्स डिस्पॅच 1854 जो होता, तर त्याचं मूल्यमापन करण्यासाठी किंवा त्या धर्तीवरती भारतीयांना नवी शैक्षणिक सुधारणा देण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि या हंटर कमिशन समोर साक्ष देण्यासाठी समाजातले जे विविध विद्वान लोक होते, तज्ज्ञ लोक होते, त्यांना पाचारण करण्यात आलेलं होतं. तर दोस्तांनो, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अस्पृश्यांच्या वतीने महात्मा फुलेंनी या कमिशन समोर साक्ष दिली होती आणि शिक्षणाचा जिरवता सिद्धांत नाकारलेला होता. महिलांच्या वतीने साक्ष देणाऱ्या कोण होत्या? त्या होत्या पंडिता रमाबाई. पण आता 1882 चे हंटर कमिशन जे होतं त्याचा महत्त्वपूर्ण उद्देश काय होता दोस्तांनो? तर काय करायचं होतं? प्राथमिक शिक्षण व खाजगी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या कमिशनची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली होती. मग दोस्तांनो, आणखीन एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची आहे की 1882 ला यांच्याच कार्यकाळामध्ये देशी वृत्तपत्र बंदी कायदा जो होता तो संपूर्णतः रद्द करण्यात आलेला होता. आपल्याला कल्पना आहे की 1878 ला लॉर्ड लिटन यांनी देशी वृत्तपत्र बंदी कायदा करून भारतीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केलेली होती.
भारतीय वृत्तपत्रांवरती अनेक बंधनं लादण्यात आलेली होती, जेणेकरून राष्ट्रीय चळवळ जी आहे ती खिळखिळी होईल, ती निकामी होईल. पण हा कायदा, हा जाचक कायदा रद्द करून लॉर्ड रिपन यांनी भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्य जे आहे ते अबाधित राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग दोस्तांनो, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीतली ती म्हणजे 1882 साली केलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऍक्ट आपण याला म्हणतो. आणि म्हणूनच दोस्तांनो, लॉर्ड रिपन यांना काय संबोधलं जातं, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं यांना संबोधलं जातं. आता या माध्यमातून काय केलेलं आहे, तर विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसलं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर प्रशासनाचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय लोकांना प्रशासनात स्थान मिळावं या दृष्टिकोनातून हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण होता. त्यामुळं सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत झालेली असेल ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा. मग न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 1883 ला लॉर्ड रिपन यांच्यामुळेच इल्बर्ट विधेयक जे आहे ते पारित झालेलं होतं. आता इल्बर्ट विधेयक म्हणजे काय हे समजून घेणं आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरतं. मित्रांनो, यांच्या कार्यकाळात दरम्यान भारतीय न्यायाधीश ब्रिटिश गुन्हेगारांवरती खटले चालवू शकत नसत. भारतीय न्यायाधीश फक्त भारतीय गुन्हेगारांवरचेच खटले चालवू शकत असत. भारतीय न्यायाधीशांमध्ये गुणवत्ता असली तरी ब्रिटिश गुन्हेगारांवरती खटले चालवण्याचा अधिकार भारतीयांना नकारण्यात आलेला होता. आणि ही त्रुटी लॉर्ड रिपन यांच्या निदर्शनास आली आणि इल्बर्ट विधेयकानुसार भारतीय न्यायाधीशांना सुद्धा आता ब्रिटिश गुन्हेगारांवरती खटले चालवण्याचा अधिकार मिळाला. आता आपसुकच ही गोष्ट भारतात राहणाऱ्या ब्रिटिशांना आवडणार का, तर नाही. तर लॉर्ड रिपन यांच्या या निर्णयाला फार मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी जो आहे तो विरोध केलेला आहे. दोस्तांनो, आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1831 साली लॉर्ड बेंटिंक यांनी म्हैसूरचं जे संस्थान आहे ते ताब्यात घेतलेलं होतं. आणि 1881 ला लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, ते म्हणजे म्हैसूर राज्य जे मूळचं राजघराणं आहे, कोणतं राजघराणं होतं म्हैसूरचं राजघराणं, ते होतं वडियार राजघराणं, त्यांच्या ताब्यात परत देण्याचा निर्णय लॉर्ड रिपन यांनी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक कुणाला म्हणतो आपण, लॉर्ड मेयोना म्हणतो. लॉर्ड मेयोनी जे काही कार्य सुरू केलेलं होतं आर्थिक विकेंद्रीकरणाचं किंवा वित्तीय विकेंद्रीकरणाचं, ते काम पुढं चालू ठेवण्याचं किंवा त्याला चालना देण्याचं काम जे आहे ते लॉर्ड रिपन यांनी केलेलं आहे. मग आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला लॉर्ड रिपन यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत की दोस्तांनो, यांच्याच कारकिर्दी दरम्यान 1882 ला इंग्लंडचे जे काही पंतप्रधान होते त्यांचं नाव होतं विलियम ग्लॅडस्टोन. आणि ग्लॅडस्टोन यांनी इजिप्तवरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना सैन्य दल जे पाहिजे होतं ते भारतातून पाहिजे होतं. पण या सर्व गोष्टींमुळे भारतीय तिजोरीवरती फार मोठा ताण निर्माण होईल अशी कल्पना ग्लॅडस्टोन यांना दिलेल्या लॉर्ड रिपन यांनी थोडक्यात त्यांनी लॉर्ड रिपन यांच्या निर्णयाला काय केलेला आहे, विरोध केलेला आहे आणि त्यांचा जो काय मनसुबा जो आहे तो हाणून पाडलेला आहे. मग दोस्तांनो, एक आणखी महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची आपल्याला की यांच्याच कारकिर्दी दरम्यान भारतातील खऱ्या अर्थाने पहिली जी कामगार संघटना म्हणतो आपण ती स्थापन झाली 1884 ला आणि याचं नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन. आता बॉम्बे मिल हँड असोसिएशन संस्थापक कोण आहेत, ते आहेत नारायण मेघाजी लोखंडे. आणि नारायण मेघाजी लोखंडे जरी असले तरी या संघटनेमागचे प्रेरणास्थान जे होते ते होते महात्मा ज्योतिबा फुले. आणि दोस्तांनो, सर्वात मोठी गोष्ट, यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या सर्व निर्णयांमुळे भारतीय राष्ट्रवादाला जी आहे ती मिळालेली काय चालना. तर अतिशय उत्तुंग कामगिरी लॉर्ड रिपन यांनी आपल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे. दोस्तांनो, हा झाला लॉर्ड रिपन यांचा संपूर्ण परिचय. आपल्याला व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. दोस्तांनो, धन्यवाद.